नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज एमटी स्कूलची बस आलती. आता तुम्हाला बस आणि तुमच्या दुकानात काय संबंध सांगतो की तुम्हाला? काल ती बस आपल्याकडे हे बघा, ह्याला आहे का नाही पुढचा आणि मागचा कॅमेरा बसवला होता, फुल 4K रेकॉर्डिंग वाला. मग कामाला सुरुवात करून आहे का नाही आमचा साहेब बसला की बसमध्ये. शाळेला जाताना आहे का नाही हे चालत चड्डीवर जात होता गड्या आमचा, आणि मस्तपैकी आता बसमध्ये बसून आहे का नाही वायरिंग करून घ्यायला बघा कॅमेराची. वायरिंग पूर्ण सेटअप आहे का नाही पूर्ण मोकळा करून घ्यालता आणि एका साईडने सगळं अनोड मध्ये आहे का वायरिंग घ्यायला चालू केला. एवढी मोठी गाडी आम्हाला वाटलं वायरिंग वेळ लागते, कसलं काय राव. साईज भवन आहे 0 मिनिटात वायरिंग घेतलं की कोपरत नाही एका साईडनं. मग तो पण पुढे बसून काय केलं, टेस्टिंगला घेतलं, पूर्ण वायरिंग घेतलं, स्टेरिंगच्या साईडने सगळं वायरिंग ओके मध्ये सगळं सप्लाय सगळं काढून घेतलं. आणि तो पण मागं बघितलं शिडी बिडी लावून आहे का नाही मागं कॅमेरा एवढं पूर्ण होल आर पार पाडून कॅमेरा बसवायला लागतोय. हे बघा, हे पूर्ण शेड लावून चाच्याने साईड मागचा कॅमेरा फिटिंग करून घ्यालते. आणि पुढे मग तोपर्यंत काय केला, साईड मागचा कॅमेरा फिटिंग केला आणि पुढे सप्लाय जे काढले की नाही मी चाचा आणि साईड दोघांमुळे एकदम ओके मध्ये की नाही डिस्प्ले वायरिंग करून घेतला. त्या घेतली चावी हातात आणि लावली की किल्ली, आणि किल्ली चालू केले केलं आला की ट्रकचा फोटोच्या आईला म्हणलं बसलं कॅमेरा बसून ट्रकचा कसं फोटो, अहो तो डेमो फोटो होता. हो दे म्हणलं. चालू केल्या केल्या की ब्ल्यू डिस्प्ले आला. त्यानंतर हे बघा की कसला मोठा आरसा आहे. चाचाने मी पूर्ण किल्ली चालू बघा, एवढा मोठा आरसा होता गाडीमध्ये. मग त्यानंतर पुढे साईड म्हणून काय केला माहिती काय, हे बघा याचा पुढचा कॅमेरा सेट करायला लागला. डिस्प्ले चालू केला, पुढचा कॅमेरा लावला आणि ह्यो मागचा कॅमेरा सेट करायचा होता. बाकी सगळं ओके मध्ये सगळं सेटिंग बिटिंग कडक मध्ये लावून घेतलं आणि दाखवतो बघा तुम्हाला. आता नो मेमरी कार्ड दाखवलं, मी मेमरी कार्ड घातलं नाही, फक्त कॅमेरा चेक करावले. हे बघा दिगंबर मेडिकल पूर्ण क्लिअर झालं बघा, एकदम फुल 4K क्वालिटी मध्ये. आणि साईड म्हणून काय केलं माहिती काय, सगळं कॅमेरा चेक केला आणि किंवा डॅशबोर्ड स्क्रीन फिटिंग करून घेतला. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो परत हे असा पुढचा कॅमेरा फिटिंग करून घेतलेला. आणि साईड म्हणून मागे जे होल पडला का नाही, हे बघा असं मस्त पैकी आहे की नाही मागचा कॅमेरा पण एकदम परफेक्ट मध्ये फिटिंग करून घेतला. आणि दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा हे दोन्ही कॅमेरा ऍटम चालू करू शकताय. हे असा पुढचा कॅमेरा आणि असा मागचा कॅमेरा. हा कसं 4K क्वालिटी. मग त्यानंतर आहे का नाही ह्या गाडीचा आहे का नाही पुढचा मागचा कॅमेरा बसून आहे का नाही या स्कूल बसला आहे का नाही एकदम फुल सिक्युअर करून आहे का नाही गाडी एकदम कडक मध्ये एकदम खतरनाक करून पाठवून दिली. मग भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.